अरबी समुद्राच्या अथांग लाटांमध्ये उभा आहे एक इतिहासाचा साक्षीदार. रत्नागिरीचा अभिमान म्हणजेच रत्नदुर्ग किल्ला. महामनी सत्तेपासून ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमापर्यंत या तटबंदीने अनेक साम्राज्यांचा उदय आणि अस्त पाहिला आहे. पुराणे तिन्ही बाजूंनी कवेत घेतलेला ह्या घोड्याच्या नालासारखा किल्ला आजही आपल्या वैभवाची गाथा सांगतो. तर चला आज एक्सप्लोर करूया रत्नदुर्ग किल्ला. हॅलो, गुड मॉर्निंग. सकाळचे वाजलेले आहेत 9:30 आणि आम्ही मस्तपैकी फ्रेश होऊन निघालेलो आहोत रत्नागिरीकडे. रत्नागिरीच्या इथं फोर्ट आहे, एक पॅलेस आहे, तर अजून बरंच काही आहे. तर आम्ही ते एक्सप्लोर करणार आहे आणि आज आपला रत्नागिरी एक्सप्लोरचा 3रा दिवस आहे. तर चला रत्नागिरीला जाऊया आणि बघूया आपल्याला तिथं काय काय एक्सप्लोर करायला भेटतं आहे ते. Let's go. पुढे ते रत्नागिरी हा रोड प्रवास खूपच सुंदर आणि सिनेमॅटिक आहे. या रस्त्याच्या एका साईडला अथांग असा समुद्र आहे आणि खूप छान असे दृश्य आहेत. बरेचसे बीच पॉइंट्स देखील आहेत, जसे की भांडारपुळे, आरेवारे, भाटे, मांडवी असे भरपूर बीच जे अनटच बीच आहेत ते देखील या रोड ट्रिपवर तुम्हाला बघायला भेटतील. रत्नदुर्ग फोर्ट आणि भगवती मंदिर आणि इथं आहे दत्त मंदिर आहे. इकडच्या साईडला आहे रत्नदुर्ग शिवसृष्टी. ये पोहोचलो आम्ही. फोर्ट इकडे वरती आहे या साईडला. तर चला जाऊया. तर हा आहे किल्ला. पोचलोय आपण किल्ल्यावरती. तर चला आतमध्ये जाऊन बघूया रत्नदुर्ग किल्ला. बालेकिल्ल्याचा डोर म्हणजे दरवाजा, मुख्य दरवाजा. इथं सूचना दिलेल्या आहेत की हा फोर्ट सकाळी 7 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंतच उघडा राहील. हा दरवाजा पण संध्याकाळी 7 वाजेपर्यंतच उघडा राहील. 3 शिट्ट्या वाजवल्या जातील. 3 शिट्ट्या वाजवल्यानंतर पटकन आपण खाली यायचं, नाहीतर ते दरवाजा बंद करू शकतील, असं इथं सूचना दिलेल्या आहेत. तर हे आहे दरवाजा आणि ह्या साईडला जर बघितलं तर समुद्र दिसतोय बघा आणि समोर होड्या पण दिसत आहेत. रत्नागिरीचा आराध्य दैवत श्री रत्नेश्वरी देवी तसेच भगवती देवी याबद्दलची माहिती इथं हा मॅप आहे किल्ल्याचा. तर इथं एंट्री केल्या भगवती देवीचं मंदिर आहे. चला पहिले मंदिरात जाऊन येऊ. वाव, खूप सुंदर मंदिर आहे हे बघा.
दगडी तुळशी वृंदावन आणि किती मोठं आहे, खूप सुंदर असं तुळशी वृंदावन. आणि इथं आहे देवीचं मंदिर. खूप सुंदर आणि खूप मोठं आहे. आतमध्ये अजून गाभारा आहे. इथं आहे देवीचा फोटो. तर मंदिराच्या आतमध्ये कदाचित फोटोशूटला अलाउड नसावं, म्हणून आम्ही इथूनच तुम्हाला दाखवतोय. तर इथूनच दर्शन घ्या तुम्ही. खूप छान असं स्मारक आहे इथं श्री कान्होजी आंग्रे यांचं, जे की शिवाजी महाराजांचे नौदलाचे प्रमुख होते. मग नौदल आर्मीचे. विहीर सारखं काहीतरी दिसतंय. समोर आहे खंडोबांचं मंदिर. तर हे आहे देव खंडोबा. खूप छान असं दर्शन होतंय बघा इथून शिवसृष्टीचं. छत्रपती शिवाजी महाराजांचा छान असं पूर्णाकृती पुतळा पण आहे इथं. खूप छान स्मारक बनवलं. वर लाईट हाऊस आहे छान बघा. आणि समुद्र, चांगलाच समुद्र. हा आहे वाघ्या बुरुज. हे बघा. वाव, किती सुंदर दृश्य बघा. हे मनमोहक दृश्य आहे. रत्नागिरी फोर्ट वरती आपण. समोर आहे समुद्र, बाजूला आहे शिवसृष्टी आणि तिकडे समोर आहे लाईट हाऊस. हे टेडक्या बुरुज आहे. हे बघा इथं नाव लिहिलंय टेडक्या बुरुज. तर हे टेडक्या बुरुज आहे. आणि अजून आपल्याला समुद्र दिसतोय. किती छान वाटतंय ना. खूपच छान. रत्नागिरी शहराचा तिकडे व्ह्यू आहे मस्त. लाईट हाऊस आहे इकडे, शिवसृष्टी आणि इकडे समुद्र आणि हा फोर्ट. मस्त व्ह्यू येतो. आता आपण पोहोचलोय वेताळ बुरुजच्या इथं. तर हा आहे वेताळ बुरुज. इथनं काय दिसतंय व्ह्यू बघा फक्त इथनं. आता तुम्ही विव्यांचे फोटोशूट चालू आहेत. ह्या ब्रिजवरनं ना जबरदस्त व्ह्यू आहे समुद्राचा. आणि अख्खा समुद्र दिसतो, जवळपास अख्खा समुद्र. पूर्ण समुद्र दिसतंय. समुद्रामध्ये छान बोट्स आहेत बघा. बोटिंग चालू आहे मस्तपैकी. ओहो हो. वडाचं झाड आहे ना, मोठं आहे. आणि सावली बघ किती दाट आहे त्याची बघ.
केवढी दाट सावली आहे ना, मोठं झाड. तर या किल्ल्याच्या तिघ बाजूने समुद्र आहे. फक्त एकच बाजूने जमीन आहे जिकडनं आपण आलो, रस्ता आहे. बाकी तिघ बाजूने समुद्र आहे. त्यामुळे नौदलाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा हा किल्ला होता शिवाजी महाराजांच्या काळामध्ये. शिवाजी महाराजांनी हा जिंकून घेतला होता आणि इथं बरेचसं नौदल होतं शिवाजी महाराजांचं आणि त्यामुळे आपण बघितलं कान्होजी आंग्रेंचा स्मारक देखील आहे तिकडं. तसंच जवळपास 120 एकर हा किल्ला आहे आणि याचा जो आकार आहे वरून बघितला तर तो घोड्याच्या नालेसारखा आहे. तर कधी चित्र बघा तुम्ही, याचा नकाशा असं दिसेल तुम्हाला. ओ माय गॉड, ती बोट बघ कशी हलतीये. इंजन चालू होतं ते अथांग समुद्र आहे आणि फक्त बोट्स दिसत आहेत. आणि ही बोट जर तुम्ही बघाल ना समोरची, तर इतकी तिरपी वगैरे अशी होते ना, म्हणून मला पाण्यामध्ये खूप भीती वाटते. बोटमध्ये वगैरे बसायला खूप भीती वाटते. इतक्या हलतात त्या, बापरे. हा आहे किल्ल्याच्या आजूबाजूचा समुद्र. आणि हे सगळे मला असं वाटतं मच्छीमार असतील जे मासे पकडायला आलेत. इकडे एक बोट आहे बघा, इथं समोर एक बोट आहे, तिकडे एक दिसते दुसरी बोट, तिकडे एक तिसरी दिसते, आत्ता एक गेली चौथी आणि पुढे एक गेली आहे पाचवी. आत्ता एवढ्याच एरियात मला 5 बोट दिसल्यात. तर हा आहे मारक्या बुरुज आणि इथून व्ह्यू असा आहे बघा. तर हे बघा, इथं काजूची एवढी झाडं आहेत ना, खूप झाडं आहेत. काजू नाही आहेत त्यांना, पण झाडं खूप आहेत. हे बघा, इथं पण आहे काजूचं झाड. काजू असलं असताना मी तुम्हाला दाखवलं असतं. छोटं पण नाही आहे काजू. आपल्या चॅनलवरती ह्या व्हिडिओसाठी लाईक करून टाका, ज्याच्यामुळे आपण अजून मेहनत करू तुमच्यासाठी. सबस्क्राईब पण कराल. लेट्स गो. अजून तुम्हाला दाखवूया. अगर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं तर आम्ही तुमच्यासाठी अजून अशीच मेहनत करू. आमच्या मेहनतीला एक फळ आणि विवेंच्या मेहनतीला एक फळ म्हणून लाईक पण करून जा. आणि तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून पण जा. या गडावरती ना आतमधले बरेचसे पॉईंट्स ढासळलेत. मंदिर आहे फक्त आणि बाजूनेच फक्त असं वॉकिंगसाठीचं आहे आणि आपण पूर्ण गड बघू शकतो. छान आहे, आजूबाजूचा निसर्ग बघण्यासारखा आहे. मस्त आहे हा रत्न. मस्त बंदर बनवण्यात आलं आहे. बंदराचं नाव नाही माहिती आम्हाला, पण छान आहे. दोघं साईडने मस्त लाटा येतात. एक साईडनं लाटा येतात, एक साईडनं समुद्र शांत आहे. पण भारी आहे. सेल्फी पॉईंट म्हणा किंवा असं तिकडे जाऊन बसायला वगैरे खूप भारी. चला बघूया कसं आहे हा बुरुज. तर हा आहे रेडे बुरुज आणि इथं हा असा स्तंभ आहे. आम्हाला आत्ता तर याची माहिती नाही. आम्ही तुम्हाला जरी मला काही माहीत पडलं तर मी तुम्हाला सांगते काय आहे हे. पण हा असा एक स्तंभ आहे इथं मोठा आणि हा आहे रेडे बुरुज. ओ माय गॉड, किती ठिकाणीत बघा हे असे हे बंदरगाज काय म्हणतात ह्यांना, बोट जाण्यासाठी. आत्ता बघा इथून एक बोट निघाली आहे जी मच्छी पकडायला जाईल. म्हणजे मासे पकडणारे इथूनच जातात, नंतर 15 दिवसानंतर परत इथं येतात. आणि तिकडे जर तुम्हाला दिसत असेल तर बघा किती बोट्स लागल्यात. पुढून जर दिसेल तर मी तुम्हाला दाखवते. तर हा हे बसक्या बुरुज आणि इथूनच बघू शकतात तुम्ही की किती छान आहे समोरचा व्ह्यू. किती बोट्स लागलेल्या आहेत मासेमारांच्या. कितीतरी बोट्स इथून जातात. ती बघा आता समोरच एक बोट आहे जी जाते मासे पकडण्यासाठी. त्यांच्या पाठीमागे एक छोटी बोट पण आहे बघा. वा. तर हा आहे रत्नदुर्ग जो आपण एक्सप्लोअर केला आहे. छान आहे. याच्या तीनही बाजूने समुद्र आहे. खूपच मस्त व्ह्यू आहे. मध्ये एक मंदिर आहे देवीचं, तेही खूप सुंदर आहे. तर
नक्की इथं या. जर तुम्ही गणपतीपुळ्याला आले असाल तर खूप जास्त लांब नाही आहे. रत्नागिरीत असाल तर रत्नागिरीपासून अवघ्या 10 मिनिटात येतो आपण. तर खूप छान फोर्ट आहे आणि विशेषतः म्हणजे जलदुर्ग आहे. म्हणजे पूर्ण जलदुर्ग नाही आहे, बट तिन्ही बाजूंनी जल आहे म्हणून त्याला जलदुर्ग म्हणतात. तर कसा वाटला तुम्हाला हा फोर्ट आम्हाला कॉमेंटमधून नक्की सांगा आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय नक्की लिहा. तर भेटूया लवकरच अजून एका छान अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. बाय बाय. आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ह्या व्हिडिओला खूप सारे लाईक्स द्या. बाय.